हाय फ्रेंड्स, मी आहे साक्षी आणि ही आहे माझी छोटी बहीण। आम्ही आलेलो आहे आज लोणार सरोवर फिरायला। इथे खूप छान आहे फिरायला, तुम्ही सुद्धा कधीतरी इथे जाऊन भेट द्या। आणि हे रहस्यमय ठिकाण आहे, खूप काही इथे बघायला मिळेल तुम्हाला। आणि माझ्या छोट्या मिनी ब्लॉगला सपोर्ट करा। खाली आल्यानंतर खूप छान वातावरण होतं, खूप छान होते इथे फिरायला। तुम्ही सुद्धा बघा, माझ्या मागे जे मोठा खड्डा दिसतोय, खूप अगोदरच्या काळी तिथे एक सॅटेलाइट पडला होता, त्याच्यामुळे तो खड्डा तयार झाला होता आणि वेळेनुसार त्याच्यात पाणी साचत गेलं। जे माझ्या मागे तुम्हाला पाणी येताना दिसते ते गौमाताचं मुख आहे आणि अजूनही माहीत नाही की ते पाणी कुठून येते, काय आहे ते। त्याच्यानंतर खाली बघा जंगल सफारी आहे फिरायला आणि खूप छान आहे फिरायला। त्याच्यानंतर पहिले फोटोज व्हिडिओज काढून म्हटलं खाली भेटेल की नाही भेटणार। त्यानंतर खाली चल म्हटलं जाऊया फिरत फिरत काय आहे बघू। तर खाली जाताना खूप पाऊस पडला होता, त्याच्यामुळे त्या पायऱ्यामध्ये खूप घसरण आलेली होती। तरी पण गेलो, हात पकडत पकडत गेलो। त्याच्यानंतर ते खाली गेल्यानंतर एक छोटीशी नदी वाहत होती, एवढं छान वाटत होतं, एकदम गावाकडल्यासारखं। गेली, पाण्यासोबत खेळत बसली ती, माझा व्हिडिओ काढत होती। तिला म्हटलं व्हिडिओ कशाला काढते, फोटोज पण काढ। पोज द्यायला लागली इकडं तिकडे तोंड करत। त्याच्यानंतर थोडंसं वर आलो आणि तिथं होतं एक छोटंसं मंदिर, बघूयात म्हटलं त्याच्या आतमध्ये काय आहे काय नाही। आतमध्ये गेल्यानंतर खूप अंधार होता, थांबा टॉर्च लावते, तुम्हाला सुद्धा दाखवते कसं आहे आणि कसं नाही। आतमध्ये गेल्यानंतर एक छोटीशी महादेवाची पिंड होती, माझी बहीण दर्शन घेत होती। दर्शन घेतल्यानंतर बघा तो साईडला झाली आहे पिंड, तुम्हाला दाखवते। त्याच्यावर खूप फुलं होते, खूप छान होतं। बाहेर आलो आणि खूप पाऊस चालू होता, पळत पळत गेलो वर, खाली काही गेलो नाही जंगल सफारी बघायला। खूप दम लागला होता, जोरात पाऊस होता आणि थंडीनं काकळत होतो, तरी फोटोज वगैरे काढले आम्ही।